सिंचन घोटाळा झाला तो असाच झाला. 70,000 कोटी रुपये कागदावर खर्च झाले, सगळा पैसा तिजोरीमध्ये गेला आणि परिणाम असा झाला की शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाणी पोचू शकलं नाही. बंधू भगिनींनो, आज अवस्था अशी आहे, शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे पण त्याच्या जमिनीकरता पाणी नाही, ही आज अवस्था आहे. काय काय आश्वासनं दिली होती, काय सांगितलं होतं? 12/12/2012 ला महाराष्ट्र लोड शेडिंग मधनं मुक्त. म्हणाले शेतकऱ्यांना 24 तास वीज देऊ, सगळ्यांना लोड शेडिंग मधनं मुक्त करू. झाला का मुक्त? मिळते का 24 तास वीज? मिळते का शेती पंपाला वीज? मग ज्यांनी 12/12/12 ला खोटं आश्वासन दिलं त्यांचे 12 वाजवा आणि त्याचे 12ही आमदार निवडून येणार नाही याची खात्री कुठे आता या ठिकाणी तयार करा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.